भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांनी मुंबई येथील अटल सेतूचे प्रकरण गाजत असतानाच बुलढाणा जिल्ह्यातील माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील खड्डे आणि निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी केली। कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार या कामामध्ये झाल्याचा आरोप करीत थेट पोलिसात भ्रष्टाचार करणाऱ्यांचा अटक करून त्यांच्याकडून पैसे वसूल करून घेण्यात यावे अशी मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे। अवैध पब आणि बारवर बुलडोझर चालवणार अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। राज्यातील ड्रग्ज विरोधातील कारवाई अधिक कठोर करून आपल्या महाराष्ट्रात ड्रग्ज मुक्त करण्यात असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले। पोर्श कार अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाखांची मदत सरकारने केली आहे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले। मुख्यमंत्री काय म्हणाले पाहूया। काही शाळेच्या आजूबाजूच्या टपऱ्या असतील, कपड्याच्या दुकानं असतील, अजय बुलडोझर लावून मुळासकट तोडून टाका। आणि त्याचबरोबर हे ड्रग्ज विकणारे पेडलर असतील किंवा ते ड्रग्जचे सप्लायर असतील, इंद्रायणी नदीमध्ये आसपासच्या कारखान्याचे सांडपाणी केमिकलयुक्त पाणी सतत सोडले जात असल्याने इंद्रायणी नदी प्रदूषित झाली आहे। आपले वारकरी इंद्रायणी नदीचे पाणी तीर्थ म्हणून सेवन करतात, त्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे। याचा निषेध करण्यासाठी आज पुण्यात उभाटा गटाकडून प्रदूषण मंडळाच्या ऑफिस समोर टाळ मृदंगाच्या नादात पालखी घेऊन आंदोलन करण्यात आलं। अमरावती लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला असून अनेकांची नावे यादीतून गाळ झाल्याचा आरोप आज भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांनी केला आहे। आम्ही आज भारतीय जनता पार्टीची सगळी कार्यकर्ता पदाधिकारी कलेक्टरांकडे आलो की आता जे 2024 जे आपण लोकसभेचा निवडणूक झाली त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदार यादीमध्ये लोकांची नावं नव्हती। ज्यांनी देश स्वतंत्र झाला त्या दिवसपासून मतदान केलं ती त्यांची नावं सुद्धा या 2024 मध्ये नव्हती। आणि त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर वडिलाचं नाव होतं तर मुलाचं नव्हतं, मुलाचं होतं तर वडिलाचं नव्हतं, अनेक ठिकाणी फोटो नव्हते, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरची गाव लोक अमरावतीमध्ये रजिस्टर झाली, त्यांचं नाव मतदान या ठिकाणी केलं गेलं। काही दुसऱ्या जिल्ह्याची लोक या ठिकाणी आली, काही वेगवेगळ्या प्रांतातून आलेली लोक आहेत की जे प्रांतामध्ये सध्या वोटिंग नव्हतं ती लोक या ठिकाणी आली, त्यांचं रजिस्ट्रेशन नाव या ठिकाणी होतं। जालन्यात एका शाळकरी मुलाच्या अपहरणाचा थरार जालनेकरांना अनुभवायला मिळाला आहे। श्रीहरी कृष्णा मुजमुले असं या शाळकरी मुलाचं नाव असून तो नेहमीप्रमाणे सायकलवर शाळेत जात होता। सकाळी 8 वाजता ओमनी गाडीत आलेल्या तिघांनी त्याला अडवलं, गाडीत बसून घेऊन गेले। 2 तासानंतर किडनॅपरने मुलाचे वडील कृष्णा मुजमुले यांना फोन केला आणि 5 कोटींची खंडणीची मागणी केली आहे। आजूबाजूचे काही 1-2 मुलं सकाळीपासून गायब आहे अशी माहिती भेटत होती, त्याकडून काही लोकांवर सस्पिशन ऑलरेडी 3-4 वाजेपर्यंत निष्पन्न झालेला होता। बऱ्यापैकी 6:30-7 पर्यंत आरोपी 95% आम्हाला निष्पन्न झाले होते की हेच 2-3 असू शकते। 2 लोक आम्हाला वाटत होते की हेच असू शकतात, पण इम्पॉर्टंट थिंग वॉज की अगोदर तो मुलगा सुखरूप भेटला पाहिजे, हे कुठे जाणार आम्ही पकडणारच। आणि मग आता 8-1 वाजता तसा कॉल आला की एवढे पैसे घेऊन या, तर त्याप्रमाणे आम्ही आता ठरला आहे तर आम्ही त्याप्रमाणे नवा मोठा साईट करून बोलावला आहे। तिकडे सिव्हिलमध्ये आमच्यासोबत होते आणि स्वतः मोटरसायकलवर गेले होते आणि तिकडे जाऊन बीड शहरातील अंतर्गत रस्त्याचा प्रश्न गंभीर बनला आहे आणि याच अनुषंगाने आज मनसेचे आक्रमक धोरण सरण आंदोलन केले।
बीड शहरातील नगर रोड, मोंढा रोड, पावनल रोड या रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. मात्र संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे. मान्सून दाखल होताच बीड जिल्ह्यातील रस्त्याचा प्रश्न गंभीर बनतो आणि यातच अपघाताचे प्रमाण देखील वाढते. परंतु नगरपालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते. दरम्यान याच प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसून आलं. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये ड्रग्सच्या विळख्यात पुण्यातील तरुणाई वाहत जाताना पाहायला मिळते. पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील L3 लिक्विड लिझर लाऊज या पबमधील बाथरूममध्ये मुले ड्रग्ज घेताना व्हिडिओ 3 दिवसापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची घटना घडली. त्यानंतर एकच खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर आज अंमली पदार्थ विरोधी दिन असल्याने पुण्यातील पतित पावन संघटनेने आज गुडलक चौकात या सर्व घटनेचा निषेध नोंदवला आहे. मातृतीर्थ सिंदखेड राजा ते संतनगरी शेगाव यांना जोडणारा भक्ती महामार्गाबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. शेतकऱ्यांच्या भावनांना सहानुभूतीपूर्वक विचार करून भक्ती महामार्गाला तात्काळ स्थगिती देण्यात यावी अशी मागणी काँग्रेसच्या प्रदेश सचिव ॲडव्होकेट जयश्री शेळके यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे. कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या मोबाईलपैकी 31 मोबाईल जप्त करून त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने मूळ मालकांनी आनंद व्यक्त केला असून कोपरखैरणे पोलिसांनी आभार मानले आहेत. तुमचा मोबाईल चोरीला गेल्यावर जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करा. त्यामुळे पोलिसांना मोबाईल फोनचे लोकेशन कळणे आणि मोबाईल फोन परत मिळवणे सोपे होईल, असे आव्हानही पोलिसांनी दिले आहे. भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहराच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हैदराबादचे AIM पक्षाचे नवनिर्वाचित खासदार असदुद्दीन ओवैसी यांची काल शपथ घेताना जय फिलिपिन्सचा नारा दिला. त्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी असदुद्दीन ओवैसी मुर्दाबादचे नारे दिले. त्यांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली.